मी निवडणुकीमध्ये उभा राहिल्यानं निश्चितपणे प्रशांत ठाकूर यांचे धाबे दणाणले आहेत, असं वक्तव्य शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी केलंय. मी आर्थिकदृष्ट्या रिकामा माणूस आहे, तरीही पनवेल तालुक्यातील लोक मला प्रेमाने बाळू शेठ म्हणतात. माझी ओळख ही त्याच नावानं तालुक्याला आहे. मात्र प्रशांत ठाकूर यांनी लोकांची दिशाभूल व्हावी म्हणून बाळू शेठ हे कंसात नाव देऊन त्यांचे काही उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे त्यांची ही कृती पाहता प्रशांत ठाकूर हे निवडणूक लढण्या अगोदरच हरलेले आहेत, असं वक्तव्य देखील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी केलंय. शेकाप ग्रामीण भागातील पक्ष आहे असं शहरी भागात पसरवलं जात आहे. मात्र आम्हाला शहरी भागातून देखील अतिशय उदंड प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही शिट्टीच निवडून येणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. प्रशांत ठाकूर हे आमदार आणि सिडकोचे अध्यक्ष होते, मात्र दुसराच कोणीतरी उठून सिडकोचा भ्रष्टाचार उघड करतो ही बाब प्रशांत ठाकूर यांच्यासाठी लाजिरवाणी आहे, असंही त्यांनी ठाकूर यांच्यावर ताशेरे ओढत म्हटलंय. तुम्ही मला संधी दिली तर मी निश्चितच परिवर्तन करीन, असंही बाळाराम पाटील यावेळी म्हणाले. 1000 घरांचा जो घोटाळा झालाय, तर आमदारांच्या मेहरबानीशिवाय हा इतका मोठा घोटाळा होऊ शकतो का? प्रशांत ठाकूर खरं तर सिडकोचे अध्यक्ष होते, आमदारही होते. विधिमंडळामध्ये तो दुसरा कोणीतरी सदस्य सिडकोचा भ्रष्टाचार उघड करतो ही गोष्ट प्रशांत ठाकूरांसाठी लाजिरवाणी होती. पण त्यांना त्याचं काही वाटलं नाही, त्यांनी त्याची दखल घेतली नाही, काही कारवाई नाही, काही नाही. चलता है चलने दो ही भूमिका त्यांनी घेतली. आता चलता है नहीं चलेगा. आता काम बोलतंय सांगून चालणार नाही, काम दाखवावं लागेल. जे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जनतेसमोर जाताना मी दाखवतोय, माझं काम जनता मला दाखवते सोसायटीत गेल्यावर. पाटील साहब ये काम आपने ग्राम पंचायत से किया, ये फलाना काम आपने किया था, हे काम तुम्ही आम्हाला करून दिलं. आमच्या भगिनींना शेगड्या दिल्या, गॅस दिले, आमच्या मुलांना लॅपटॉप दिले, टॅब दिले, सोसायटीला खुर्च्या दिल्या. हे सगळं जनता बोलते, मी बोलत नाही. आणि म्हणून मी त्याच मुद्द्यावर लोकांना सांगतो, जर हे आम्ही केलं असेल ग्रामपंचायतीच्या सत्तेत तर तुम्ही मला संधी दिलीत तर मी नक्कीच परिवर्तन करून दाखवेन. आणि त्या परिवर्तनासाठी जनता सज्ज झालेली आहे. केवळ प्रशांत ठाकूर अकार्यक्षम आहेत, अपयशी आहेत म्हणून नव्हे, तर आम्ही काहीतरी भरीव काम करू शकू हा विश्वास आम्ही जनतेच्या मनामध्ये निर्माण करण्यात यशस्वी झालो. म्हणून सकारात्मक दृष्ट्या जनता हे म्हणतंय असा माझा दावा आहे.